थैंक यू सो मच रोशन संतेश, थैंक यू सो मच करण कालन. आज स्पर्धेतली अंतिम रात्र आणि अंतिम क्षण आता अगदी जवळ आलेत. डीजे गणेश खूप चांगला मला साथ दिली, त्यांचं देखील स्वागत करू, आभार व्यक्त करू. त्याचबरोबर आमचे दोन्ही स्कोरर, चांगली स्कोररची भूमिका त्यांनी पार केली. आमचे 10 क्रिक, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. कॅमेरामॅनच्या भूमिकेत कुणाल या 10 क्रिकचे फाउंडर आहेत. त्यानंतर रोहित, दीपेश, कॅमेरामॅनच्या भूमिकेत गणेश आणि रोनक आणि रॉय, संपूर्ण त्यांची टेक्निकल टीम, रंगा बिल्ला, सगळ्यांचं हार्दिक स्वागत. चला सामना सुरू करा. लगेच सुसाटणे संघ बघा, लगेच शतक्षण रचना करून घ्या. पण सलामी जोडी देखील पाठवून द्यायचे. काकडबरची टीमची सलामी जोडी पोहोचली ऑलरेडी. सामना सुरू होईल. 3 षटकांची लढत, सेमीफायनलची दुसरी लढत आपण पाहतोय. कारण एक सेमीफायनल जिंकून मैदानावरती संघ मेगा पाण्यामध्ये पोहोचलाय, तो ब्राह्मण करवरे संघ. करा. सेकंड सेमीफायनलची लढत तुम्ही पाहतायत. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचे हे शानदार पर्व. आज अंतिम रात्र आणि अंतिम क्षण तुम्ही पाहतायत. कारण या सेमीफायनलच्या लढतीनंतर मेगा फायनल ची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चला सामना सुरू आहे. सेमीफायनलची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ओसाटणे, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी काकडवाल. दोन्ही मलंगडातले संघाने देऊया आपण शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सामना स्टार्ट. पहिलाच बॉल इथे डॉट चेंडूची समाप्ती. सलामीवीर फलंदाज तुम्ही पाहतात किशोर मडवी आणि महेश मडवी. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतो पहिलं षटक फेकलं जात आहे अजय भंडारी. बॉल चांगलाय, पाठवलाय ऑन साइडला लॉंगांच्या वरनं किशोर मडवीने टोकलाय. पहिला ब्रँडेड षटकार. पहिला धमाका, पहिला विस्फोट आणि षटकाराने अकाउंट ओपन झाले. गावदेवी काकडबल टीम आणि किशोर मडवी. पुन्हा एकदा ओहो समोर खेळतात. मिड विकेटला, डीप मिड विकेट सीमारेखा बाहेर. अजून एक ब्रँडेड षटकार किशोर मडवीच्या बॅटमधून.
पहिला बॉल डॉट आला आणि त्यानंतर 2 लगातार षटकार सेमीफायनलच्या महत्वपूर्ण लढतीमध्ये बरसलाय. इथे ओपनिंग ब्लास्टर अर्थात काकडबा संघाचा विस्फोटक काढू किशोर मडवी. चांगली सुरुवात काकडबा टीम साठी केली आहे. 4 षटकांची लढत प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळते. आज या 10 संघातनं काकडबा संघ सुपर 4ला दाखल झाला. कालच्या दिवसातनं हा संघ उसाटणे. पुन्हा एकदा ऑनसाइड मध्ये वाईट स्ट्रॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे एका ऍक्शन मध्ये, परंतु इथे बॉल न हुलकावणी दिली आहे आणि बॉल सीमा रेखा बाहेर. 4 रन. टीमची टोटल 16 या धावसंख्येवरती जी सुरुवात हवी होती ती सुरुवात काकडबा टीमला मिळाली. पहिल्या ओव्हर मध्ये काय तोडफोड बॅटिंग करतोय मैदानावरती किशोर मडवी, ज्यानं मागच्या मॅच मध्ये देखील चांगली खेळी केली. प्रत्येक मॅच मध्ये आज संघाचे खेळाडूंनी खूप चांगलं योगदान दिलं. बलीबोईनं मागच्या मॅच मध्ये अप्रतिम खेळ केला. फुल टॉस, त्याला पनिशमेंट आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक शानदार षटकार. थँक्यू डेझे. तर येतो तिसरा षटकार. 2 आपण पाहिलं तर एकूण 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत ठोकलाय किशोरनं. मैदानावरती 22 धावा. आपल्यातून सुरुवात मैदानावरती सेमीफायनलच्या लढतीमध्ये काय जबरदस्त खेळ मैदानावरती साकार केला. आज मलंगडातले 2 संघ, ऑलरेडी मलंगडातले 4च्या 4 संघ 40 संघ होते, त्याच्यातनं टॉप 4ला मलंगडातले 4 संघ राहिलेत. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे फिल्डर होते, जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 23 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त आणि अगदी मागडं षटक फेकलाय मैदानावरती अजय भंडारीनं आणि धाबाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 23. चला, एका षटकाचा खेळ समाप्त झाला. जास्त वेळ घेऊ नका. रात्रीचे टेक 4 वाजले, त्यामुळे यानंतर अजून मेगा फायनल होईल आणि त्यानंतर बक्षीस समारंभ. कोण असेल या 3 सायकलचा मानकरी, कोण असेल बाईकचा मानकरी, स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न आज कोणाचं कंप्लीट होणार. कारण आम्ही 40 संघातनं 4 संघ सुपर 4 मध्ये दाखल झाले. त्या 4 संघातनं अगदी एका खेळाडूला मी बाईक देणार आहोत. म्हणजे 44 खेळांपैकी एका खेळाडूला बाईक मिळेल आज या ठिकाणी. बॉल पहिला इथे समोर घेतात. स्क्रीनचं अगदी चांगलं शतक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव वेगाने कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आणि 2 धाब्याने टीमची टोटल 25 या धावसंख्येवरती 25च्या 25 धाबा एकट्या किशोर मडवीनं 25 पैकी 25 धाबा किशोर मडवीनं कुठून काढल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार 1 चौकार 1 सिंगल आली. या ओव्हरमध्ये आता 2 ने सुरुवात केली. टोटल 25 धाबा स्कोर बोर्डवरती लागतात. गावदेवी काकडबा टीम 15,000 रुपये. बघा, ज्याही खेळाडूला बाईक मिळेल त्याच्या संघाचे 15,000 रुपये या आयोजन कमिटीकडे जमा केले जातील, याची नोंद घ्या. ओ जबरदस्त फटका, पॅडल स्वीप केलाय आणि ते बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 रन.
मांगरोळ अड्ड्यामध्ये कोण शर्यत जिंकेल, पहिला क्रमांक कोण, याचं उत्तर थोड्या वेळानंतर मिळेल. परंतु लेग ग्लान्स काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. ओ पुन्हा एकदा क्रिकेटचं मादक सौंदर्य, फॉर्म इज टेम्पररी बस क्लास इज परमनंट, ही गुणवत्ता सादर करताना मैदानावरती काकडवा संघाचा विस्फोटक खेळाडू किशोर मडवीनं अजून एक शानदार चौकार. मॅच नक्कीच सुवर्ण संधी आहे काकडवाल या टीमला. आपल्या व्यासपीठावरती काकडवाल गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय शेवलदादा साळवी साहेबांच्या माध्यमातून काकडवाल संघाने हा सामना जिंकला आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला तर एकविरा ट्रिप असेल. नक्कीच सेवल दादा साहेबांचं देखील आपण कौतुक करूया. गेली पहिल्या मॅच पासून आतापर्यंत तो व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. चांगला चेंडू पुन्हा एकदा डिफेन्स केला आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी बीट झालेत, परंतु इथे जोपर्यंत चेंडू बॅकपेट पॉइंट बाउंड्री यांच्या दिशेनं फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा. धावा संख्या धावपळकावरती 35 आणि त्याच्यातनं 35च्या 35 रन्स एकटक किशोरनं मैदानावरती कुठलेत. महत्वपूर्ण लढतीमध्ये महत्वपूर्ण खेळी किशोर मडवी साकारतो मैदानावरती. पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा एकदा पॅडलस्वीप केलाय. शतक्षक आहेत यावेळी सिंग मिळाली. सिंगच्या मदतीने टीमची टोटल सध्या धावपळकावरती 36 पैकी 36 धावा एकटक किशोर मडवीच्या मैदानावरती. एक बॉल अद्याप शिल्लक आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल. ओव्हर नंबर 2 तुम्ही पाहतात. स्ट्रायकेनला पहिल्यांदा महेश मडवी. ओ फ्लाय स्वीप करायचं होतं, चांगला बॉल, अंतिम डॉट आला आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती 36 धावा. जास्त वेळ घेऊ नका, लगेच सामना सुरू करा. चला सामना सुरू करा पंच लगेच, कारण यानंतर आपण पाहतो मेगा पाण्याची लढत होणार आहे. ब्राह्मण करवले संघ जो मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. अगदी राहुल दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष क्रिकेट खेळताना या संघाला पाहिलेत, परंतु आज नक्कीच एक चांगली कामगिरी त्या संघाने केली. बॉल पहिला पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर पंच मला इशारा करतात की व्हाईट बॉल, अतिरिक्त रन्स वाढतायत. टीम टोटल 37. पहिली अतिरिक्त रन्स इथे आपण पाहतोय, कारण 36 धाबा किशोर मडवीच्या खात्यामध्ये. त्यानंतर तुम्ही पाहतायत मैदानावरती बॉल चांगला, फटका देखील चांगला, परंतु फिल्डर आणि ते नो बॉलचा इशारा आहे. दुसरी धाव पाहायचं इथे काय घडेल. रनआउटचा खतरा आणि इथे विकेट. 1+1 अशा धावा मिळतात. अगदी किशोर मडवीला जीवनदान देखील मिळाले. धावा संख्या 39.
प्रज्वल डोपरी ओव्हर नंबर 3 तुम्ही पाहतायत बॉलिंग ट्रॅक मध्ये. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. ती आतापर्यंत एक चांगली टोटल उभारली काकडबट टीमनं. बॉल चांगलाय ऑन साइडला फ्लिक केलाय डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. किशोर मडवीच्या बॅट मधून अजून एक धमाका 6 रन. आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये मनीष कोलेकर उर्फ पांड्या नक्कीच पोर्टिबल संघातून देखील एका खेळाडूने अर्धशतक ठोकले, परंतु हे तिसरं अर्धशतक असू शकते जर येथे 50 धाबा केल्या. चांगला बॉल पडल्यानंतर अगदी वेगवान बॉल फलंदाजाला बेट करतोय. टीमची टोटल सध्या धावफलकावरती 45 धाबा लागलेत. शेवटचा अंतिम षटक तुम्ही पाहतायत. बॉल फेकले गेले ते ओव्हर मध्ये फक्त 3 बॉल. अद्याप 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. पाहिजे 3 बॉल मध्ये किती मोठं टार्गेट उभारलं होते. आता तरी 45 धाबा टार्गेट आपण पाहिलं मैदानावरती. एक मोठं टार्गेट नक्कीच पाहायला मिळेल. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ओसाटणे संघ एक ताकदवर संघ आहे. त्यांच्या समोर एक मोठं टार्गेट आता नक्कीच सेट होणार कारण अद्याप 3 बॉल शिल्लक असतील. नक्कीच यावेळीचा बॉल चांगला आहे. 1 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाली. सिंगच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावरती लागते ती 46 त्याच्यातनं 44 धाबा केलेत त्या किशोर मडवीनं. चला 2 बॉल अद्याप शिल्लक असतील या इनिंग मधले. जास्त वेळ घेऊ नका उसाटणे संघ प्लीज. नक्कीच धावफलकावरती 46 धावा लागलेत. बली बोईर आलाय आता स्ट्राईक एंडला. मागच्या मॅचचा हिरो आक्रमक खेळ त्यानं मैदानावरती साकारला तो बली बोईर स्ट्राईक एंडला खेळाडू. चांगला बॉल फटका देखील चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन. आणि याचबरोबर गावदेवी काकडबा संघाचं अर्धशतक स्कोर बनवते 50 धावा. चौकाराबरोबर 50 आणि अकाउंट ओपन केलं 4 धाब्यानं बली बोईनं. पायसा टार्गेट बॉल अर्थात मैदानावरती टार्गेट सेट होईल. लेडिंग एज विकेटच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 सिंगल आणि 51 धाबा स्कोर वरती लागल्यात. 52 धाब्याचं टार्गेट उभं केलंय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ओसाटणे टीम समोर. तरी ते आपण सन्मान करूया. गेली 4 दिवस अप्रतिम पंचांची कामगिरी ज्यांनी पार पाडली आणि ही स्पोर्टिंग खेळपट्टी ज्यांनी बनवली रतन मानेरकर यांचे इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांनी ही खेळपट्टी बनवली आणि 4 डे नाईट मध्ये त्यांनी खूप चांगली पंचांची कामगिरी केली आणि शक्ती पाटील साहेबांचे शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर बाला भोईर सर आपण देखील या.
बाळा भोईर सरांचा इथे आपण सन्मान करूया, ज्यांनी 2 दिवस खूप चांगली पंचांची कामगिरी पार पाडली आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. शक्ती पाटील साहेबांचे शुभ असते. त्यानंतर आमचे सुप्रसिद्ध डीजे मास्टर डीजे गणेश यांचे इथे विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर टेन क्रिक ज्यांनी 4 दिवस डे नाईट मध्ये ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली युट्यूबच्या माध्यमातून, आणि टेन क्रिकचा इथे आपण सन्मान करूया. त्याआधी आपण डीजे गणेश यांचे इथे सन्मान करूया. सन्मान करूया. राकेश पाटील आपण या 1 मिनिट. त्यानंतर आमचे आजच्या डे नाईट मध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला करण काळन यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती, कारण की सर्व जे ऑफिशियल्स आहेत त्यांचा इथे आपण आधी सन्मान करतोय, कारण की भरपूर उशीर झालेला आहे. त्यामुळे जेव्हा अंतिम सामना संपेल तेव्हा लगेचच बक्षीस समारंभ सुरू होईल. त्यासाठी आपण आधीच जे आमचे सर्व ऑफिशियल्स आहेत त्यांचे इथे सन्मान करतोय. करण काळम यांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती, ज्यांचा आवाज आपण यावर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये ऐकला. असे टॅलेंटेड समालोचक करण काळन यांचे इथे आपण सन्मान करतोय. तो सामना सुरू झालाय. लक्ष 52 धाब्याचं मैदानावरती आणि बॉल या ठिकाणी पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 रन. ब्लास्टर सागर पाटील बॅक टू द डगआउट. टीम टोटल 4 धाबा आणि 1 गडीबाद झालेत. न्यू बॅट्समन आता मैदानावरती जातो. इंडियट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती चार रन्स 1 गडी बाद. पुन्हा एकदा चांगला फटका अलोंग द कार्पेट चालला एक्सकबच्या दिशेनं अगदी गोळीच्या वेगानं, परंतु तिथे 2 धाबा कंप्लीट केल्यात. 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल 6 या धावसंख्येवरती. टार्गेट खूप मोठे 52 धाब्याचं. प्रतिष्ठक 17.33च्या सरासरीनं धावसंख्या बढवायची आहे. ती मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. यावेळी बॉल हवेत आहे आणि विकेट प्राप्त होती ती सेकंड फलंदाज बाद अजय भंडारी. बॅक टू द डगआउट.
दोन गडी बाद फक्त 6 रन्स लागलेत स्कोरबोर्ड होती अद्याप 46 ची आवश्यकता आहे. लीडिंग एज विकेटच्या मागे चाललाय गोळीच्या वेगानं थर्ड मॅन क्षेत्राकडे लॉंग स्टॉपला दन 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 करत चेंडू सीमारेखा बाहेर 4 रन. बेचाळीसावीची आवश्यकता. चला वेळ घेऊ नका काकडोबा टीम लगेच आपण फिल्डिंग रचना करून घ्या कारण यानंतर अजून एक फायनल मॅच होणार आहे. खरं तर आपण पाहिलं की आता ही सेमी फायनलची दुसरी लढत तर एकूण बॉल इथे हवेत आहे पाहायचं इथे क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि महत्वाची गोल्डन विकेट अनिकेत डोपरी बॅक टू द डगआउट. तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सुरुवात तर चांगली झाली. पॅडल स्वीप करायचं होतं बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. एक सिंगल आली लेग बाय स्वरूपामध्ये आणि सिंगलच्या मदतीने टीमच्या टोटल धावफलकावरती फक्त 11 रन्स लागलेत आणि 41 धावेची आता गरज. चला काकडवा संघ थोडं स्पीडअप करा. षटक क्रमांक 2 फेकलं जातं इथे बॉलिंग ट्रॅक वरती आकाश पावशे. टर्निंग पॉइंट षटक ज्याला म्हटलं जाते 3 षटकांच्या लढतीमध्ये चांगला बॉल फुटल्यानंतर फलंदाज त्याला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली 11. आता इथनं 41 धावेची गरज आहे. बॉल फेकले ते ओव्हरमध्ये 3 आणि अद्याप आपण पाहिलं तर 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये 41 धावेची गरज. क्लिंग बॉल अजून एक सफलता आकाश पावशेला. मैदानावरती अजून एक धक्का लागतोय तो उसाटणे टीमला. बघा इथे आम्हाला एक अनाउन्समेंट करण्यासाठी आयोजन कमिटीने सूचना दिली आहे. मॅन ऑफ द सिरीज ची बाईक ज्या संघातल्या खेळाडूला मिळेल त्या संघाचे 15,000 रुपये कमिटीकडे जमा केले जातील आणि मॅन ऑफ द सिरीज मध्ये एका विकेटला 3 पॉइंट हे ग्राह्य धरले जातील.
एका विकेटसाठी 3 पॉइंट दिले जातील. नक्कीच या गोष्टीची नोंद घ्यायची आपण. प्रज्वल डोपरी स्ट्राईक काढू नवीन बॅट्समन. बॉल इथे हवे ते पाहिजे क्षेत्ररक्षक पोहोचलेत. किशोर मडवी वेल कॅच. अजून एक धक्का मैदानावर. खेळाडू बाद झालेत. धाबू फडकावरती केवळ 11 धावा लागलेत. 41 टार्गेट राहिलेत. तथा या ओव्हरमध्ये एक बॉल म्हणजे 7 बॉल शिल्लक आहेत. 7 चेंडू 41. चांगला बॉल आणि ते डॉट समाप्त होते ओव्हर. आणि काकडबा संघ पूर्णपणे मॅच मध्ये पकड मजबूत करतोय. विजयाच्या उंबरठ्यावरती फक्त आता औपचारिकता अंतिम षटक जिंकण्यासाठी 41 धावेची गरज. राहिली मॅच मध्ये कारण आता सामना पूर्णपणे एकतर्फा झाले. किशोर मडवी बॉलिंग ट्रॅक वरती. जास्त वेळ घेऊ नका. बघा काकडवा संघ. काकडवा संघ प्लीज कॉपरेट. गोलंदाज किशोर. चांगला चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. औपचारिकता आहे कारण प्रत्येक बॉलला जरी षटकार आला तरी मॅच उसाटणे संघाला जिंकता येणार नाहीये. अजून एक चांगला बॉल. अजून एक चांगला बॉल. सुरेख गोलंदाजी मैदानावरती करत असताना किशोर मडवी जे अंतिम षटक फेकतोय. 52 धावेचं टार्गेट होतं. आतापर्यंत केवळ 11 रन्स लागलेत. अजून एक चांगला बॉल आणि इथे रनआउट पद्धतीने एक विकेट प्राप्त झाली. फक्त औपचारिकता असेल या मॅच मध्ये. चला काय चाललंय आपला. चला फक्त औपचारिकता 3 बॉल शिल्लक असलेल्या ओव्हर मध्ये. किशोर मडवी घ्या पण लवकर पास करा. नक्कीच टेस्ट मॅच सुरू झाली. नाही ब्राह्मण करोडे टाळ्या वाजवतो म्हणजे त्यांना आनंद झाला. चांगला फटका आहे. शेवटचा अंतिम बॉल आणि आता फक्त औपचारिकता आणि मॅच जिंकून मेगा फायनल मध्ये प्रवेश करतीये गावदेवी काकडबा संघ. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाली. अभिनंदन काकडबा संघ. चला कॅप्टन या आणि ब्राह्मण करोडे संघ कॅप्टन आपण या.
मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅच आहेत किशोर मडवी, ज्याने बनवल्या 44 धावा या सामन्यामध्ये. कॅप्टनने या कृषी 11 ब्राह्मण करवले आणि गावदेवी काकडवाल या दोन संघांमध्ये सामना असेल आणि काकडवाल संघ दाखल झाले अंतिम फेरीमध्ये आणि शेवलदादा साळवी यांच्याकडून 21वा ट्रिप असेल. नितीन दादा म्हात्रे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. प्रथम आपण टॉस करूया, साईदा टॉस करूया आपण. नितीन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया आणि त्यानंतर किशोर मडवीला देऊया मॅन ऑफ द मॅच. टॉस करूया. सामना 3 षटकांचा आहे. छापाचा कॉल आहे आणि छापा आलाय. टॉस ब्राह्मण करवले जिंकलाय. बॅट फर्स्ट. यस, बॅट फर्स्ट हा निर्णय आहे. किशोर मडवी आपण या. किशोर मडवी यांना आपण देऊया मेडल आणि ट्रॉफी. 44 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि मेगा फायनलचं तिकीट मिळवून दिलंय किशोर मडवीने गावदेवी काकडवाल या संघाला. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बली भोईर यांना विनंती असेल काकडवाल संघ आपण फिल्डिंग लावून घ्या आणि विनंती असेल फलंदाज पाठवायचे आहेत. कृषी 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले आणि गावदेवी काकडवाल या दोन संघांमध्ये SP ग्रुप चषक 2024चा अंतिम सामना मेगा फायनल. आमचे गुरुवर्य आदर्श योगेश मडवी सरांचे इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती शक्ती पाटील दादा आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. योगेश मडवी यांचा 2 दिवस आपण डे नाईट मध्ये समालोचन ऐकलं आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. डे नाईट आणि आता मात्र मॉर्निंग झाली. नितीन दादा म्हात्रे आणि त्यानंतर आपण मनोज पवार यांचा इथे सन्मान करूया, ज्यांनी गेली 4 दिवस डे नाईट मध्ये खूप चांगली पंचांची कामगिरी केली. आणि त्यानंतर पिंपळगर भिवंडीचे गणेश पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. तर आपण सन्मान करूया आमचे ऑफिशियल पंच पिंपळगर भिवंडीचे आदरणीय गणेश पाटील सरांचा इथे आपण सन्मान करतोय. तर नक्कीच मित्र, गेली 4 रात्र डे नाईट मध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलेत, अगदी मराठीतनं गोड आवाज आज तुम्ही पाहिलं तर संपूर्ण रायगड असो, ठाणे असो, भिवंडी टिटवाला परिसरामध्ये जे नाव सातत्याने तुम्ही आवाज ऐकतायत ते आमचे मित्र, खरं तर बंधुतुल्य मित्र रोशन संते मॅन फ्रॉम गारिवली